गणपती बाप्पाची आरती संपन्न झालेली आहे एनडीटीव्ही मराठीवरती। आणि दुसरीकडे आपण ही दृश्य बघतोय मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीतील हा गणपती बाप्पा जो असुरांचा नाश करून निघालेला आहे। अशा या गणपती बाप्पाची मिरवणूक अतिशय थाटामाटात निघालेली आहे। सगळ्यात पहिला हाच मुंबईचा राजा निघतो आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ इतर जे मानाचे गणपती आहेत, सार्वजनिक गणेश मंडळातले जे गणपती आहेत ते निघण्यास सुरुवात होते। ठीक सकाळी 8च्या ठोक्याला उत्तर पूजा उत्तर आरती पार पडल्यानंतर गणेश गल्लीचा राजा म्हणजेच लाडक्या अशा मुंबईच्या राजाची मिरवणूक सुरू झालेली आहे। यावेळेला संपूर्ण देखावा त्यानंतर गणपतीचं स्वरूप हे महादेवाच्या रूपामध्ये दाखवण्याचा प्रयत्न झालेला होता। तसंच असुरांचा नाश करणारा अशीच गणेशाची ओळख आणि म्हणूनच त्याची ही अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण घेत राहणारच आहोत। गणेश विसर्जनाची धूम पाहत राहणार आहोत। तुर्तास घेतो एक छोटासा ब्रेक। इथे दृश्य आपण बघतोय गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईच्या राजाची मिरवणूक निघालेली आहे आणि गिरगाव चौपाटीवरती जात गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे। याच मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी आपण बघतोय गर्दी मुंबईच्या रस्त्यांवर हळूहळू दाटू लागलेली आहे। मुंबईतले गणपती म्हणजे उंच गणपती, भव्य दिव्यता, या मूर्तींमधली भव्य दिव्यता ही पाहायला मिळते। ठिकठिकाणी आपण बघतोय अशा पद्धतीनं फुलांची उधळण होतीये, फुलांचा वर्षाव होतोय। गणपती बाप्पाला निरोप देत असताना तो साश्रू नयनांनी जरी असला तरी सुद्धा अतिशय आनंदाने निरोप दिला जातो, कारण ती पार्थिव गणेशाची मूर्ती आहे। पुन्हा एकदा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा विराजमान होणार हा विश्वास असल्यामुळे आपण बघतोय गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी करत बाप्पाला निरोप दिला जातोय। गणेश गल्लीच्या राजाची ही मिरवणूक निघाल्यानंतर ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं अनेक व्यापारी असतील, अनेक त्या परिसरातले रहिवासी असतील, असे सगळेच जण गणपती बाप्पाला निरोप देतात, पुष्पवृष्टी करतात। ही 3 दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पुणे मुंबई अशी ही दृश्य बघतोय, वेगवेगळ्या ठिकाणची ही दृश्य आहेत। गणपती बाप्पा आज निरोप देताना साश्रू नयनांनी तर काही ठिकाणी वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात निरोप दिला जातोय। आणि अशाच पद्धतीची दृश्य आपण पाहत राहणार आहोत। गणपती बाप्पाचा पुन्हा एकदा एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सध्या विसर्जन मिरवणुका जोरदार सुरू आहेत। गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईच्या राजाची मिरवणूक सुद्धा सुरू आहे। त्याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधवनं। गणेश गल्लीच्या विसर्जन सोहळ्याची सुरुवात 8:30 वाजता झाली होती, मात्र गेल्या 2 तासांपासून गणेश गल्लीचा गणपती एकेच ठिकाणी उभा आहे। त्याचं कारण म्हणजे की ज्या रथावर ही 22 फुटांची मूर्ती आहे त्या रथाचं एक चाक निघालं आहे, मात्र जे कार्यकर्त्यांनी सावधगिरी बाळगली आणि लक्ष गेलं त्यामुळे अनर्थ होता तो टळला। लगेचच तातडीने हा रथ सावरण्यात आला आणि गेले 2 तासांपासून या रथाचं चाक लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। 22 फुटांची ही मूर्ती आहे, पीओपीची मूर्ती आहे, वजन आहे मूर्तीला, त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा ते चाक बसवण्यामध्ये त्यांची दमछाक होत आहे, त्यांना जरा वेळ लागत आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी गणेश गल्लीच्या या विसर्जन सोहळ्याला मिरवणुकीला विलंब होत आहे। गेल्या 2 तासांपासून एकेच ठिकाणी ही मूर्ती उभी आहे। पुष्पवृष्टीसाठी संपूर्ण हा रस्ता तयार झाला आहे, मात्र अजूनही मूर्ती पुढे हलली नाही आहे। अजून काही वेळ लागेल अशी माहिती या कार्यकर्त्यांतर्फे मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।